नमस्कार. मी तुमची होस्ट गुडली. विदर्भ खेड्यामध्ये तांदूळ साफ होऊन त्याची कणी होऊन येते. त्या कणीचा तिखट सांजा म्हणजे उपजेची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. हिंदीतून मी पब्लिश केली आहे, आता मराठीत करते. कढई ठेवली आहे गॅसवर आणि आता आपण गॅस लावून घेतो आहे. याला खूप जास्त साहित्य लागत नाही. तांदूळाची कणी नव्हती, मी घरातनंच तांदूळ मिक्सरवर बारीक करून घेतला. हळद, हिंग, मोहरी, कांदा, हिरवी मिरची याच्या व्यतिरिक्त काही नाही. आता यामध्ये हे कढीपत्ता, मीठ, साखर, डाळिंबाचे दाणे आणि ही कोथिंबीर आणि ओल्या नारळ आणि हे भिजवलेले शेंगदाणे, चण्याची डाळ आणि खोबरं. आता आपण यामध्ये मोहरी टाकतो आहे, हिंग टाकला आहे आणि गॅस कमी केला. हळद टाकली, त्यानंतर कढीपत्ता टाकून हिरव्या मिरचीचे तुकडे पण आपण यामध्ये घातले आहेत आणि त्याला कांदा टाकून आपण परतून घेतो आहे आणि मस्तपैकी कणी टाकली आता आणि कणी अगदी छान फुलून दिलीत आणि मग त्यानंतर खोबरं, शेंगदाणे आणि ग्रॅम दाल भिजवलेली टाकली आणि एका कपाला 3 कप पाणी ठेवलं होतं. अर्धं पाणी आधी घातलं, बाकीचं पाणी आत्ता घालून मस्त दणदणीत एक त्याला वाफ येऊ दिली. तो बघितलं असेल अगदी मौसूत असा वैदर्भियन कणीचा सांजा तयार झालेला आहे. आता ह्या कणीचा तिखट सांजा याच्यावर मी आता कोथिंबीर घालते आहे. थोडासा ओला नारळ आपण घालूया याची चव वाढवण्यासाठी आणि डाळिंबाचे दाणे वगैरे काही घालत नाही, पण कोथिंबीर जरूर घालतात. ही अगदी वैदर्भियन खेड्यातली रेसिपी आहे. अन्नाचा एकही कण वाया जाऊ देत नाहीत शेतकरी आणि म्हणून ही अत्यंत पौष्टिक रेसिपी गरम गरम वैदर्भियन तिखट कणीचा सांजा एन्जॉय करा आणि आवडलं असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा.